म्हणजे आपल्या शरीरातलं पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी आईला पण यांचं काय महत्व आहे? काय महत्व आहे? अरे आपण ज्यावेळी तंदुरुस्त असतो त्यावेळी ते आपल्या बरोबर असतात आणि त्या जर कुठेतरी लोप पावल्या, त्या जर नाहीशा झाल्या, मग आपलं शरीर कसं असं होत जातं आणि कुठले कुठले रोग होतात. म्हणजे पांढऱ्या पेशी नाव आमचे, पांढऱ्या पेशी नाव, पांढऱ्या पेशी नाव आमचे, पांढऱ्या पेशी नाव. रोग जंतूचा नाश करणे हेच आमचे काम, रोग जंतूचा नाश करणे हेच आमचे काम, हेच आमचे काम, हेच आमचे काम, हेच आमचे काम, हेच आमचे काम. सैनिक या शरीराचे आम्ही रक्षण करू आरोग्याचे, रक्षण करू आरोग्याचे. होता हल्ला रोग जंतूचा पाणी प्रत्येकन हो त्यांचे, पाणी प्रत्येकन हो त्यांचे. करुणी कर्तव्याचे पालन करू आरोग्याचे हे काम, हेच आमचे काम, हेच आमचे काम, हेच आमचे काम, हेच आमचे काम. चांगली माहिती दिली, चांगली माहिती दिली. आता HIV ह्याला चहा हवी. हो सांग, दोन पटापट काढी सांगा बरं. या कानाखाली चाय काढी. मी चहा हवी नाही म्हणालो, मी म्हणालो HIV. HIV म्हणजे एड्सचा व्हायरस, एड्सचा विषाणू. तो एकदा का माणसाच्या शरीरात गेला की त्याची रोगप्रतिकार शक्ती कशी नष्ट करतो हे तुझ्या बरोबर जमलेल्या समजा आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवूया. दाखवूया. नायक नाही माझं नाव HIV. मी एड्सचा विषाणू आहे. मी अनेक स्त्रियांशी असुरक्षित संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना, अनेक पुरुषांशी असुरक्षित संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांना आणि समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना माझ्या जाळ्यात ओढतात. त्यांची रोगप्रतिकार शक्ती नष्ट करतो. पांढऱ्या पेशीला ठार मारतो, पांढऱ्या पेशीला ठार मारतो. मग हवेतील रोगजंतू माझ्या मदतीला येतात. त्या रोग्यावर तुटून पडतात. त्याला सर्दी, पडसं, जुलाब, गावी, TB अशा नाना रोगाने चर्चा करून टाकतात. आणि मग मी एड्सच्या रोगाने त्याला चटपडून ठार मारतो. HIVचा विजय होतो, HIVचा विजय होतो. काय किती महाभयानक काय तो. अरे महाभयंकर आहे. आईला पण रंगीबेरंगी कलर टीव्ही, रंगीबेरंगी कलर टीव्ही असला तर रंगाचा भंग करणार आहे. त्याच्या नादाला लागू नको. अरे काय नाही करणार, काय नाही करणार. बघशील तर मग मला वाचव. काय होत नाही. तो गेला, निघून गेला. चल, याचा आता उपाययोजना काय? उपाय नाही, तुला पुरावा बघायचा. पुरावा पाहिजे मला, पुरावा बघायचा पाहिजे. चल माझ्याजवळ. कुठे? आता कुठे म्हणून विचारत बसू नको. चल. बडी है मस्त मस्त, चीज बडी है मस्त, चीज बडी है मस्त मस्त, चीज बडी है मस्त. ओ आईला पांडे मला ती बोलवते. तू जरा पटकन जाऊन तिकडे. ती तुला बोलवत नाही आणि कुठं जात नाही. तोंडाला पावडर लावून नटून थटून कुठं जात नाही आणि कोणाला बोलवत नाही. तोंडाला पावडर लावून सजून आपल्या पोटाची विक्री करून पोटाची खळगी भरते. अच्छा, पोटाची खळगी भरते. मग बाकी काय तुला बघायचं आहे? तो बघ, एक नमुना येतो तिकडनं. कुठे आलाय नमुना? चला लवकर, चला. तो बघ, एक नमुना येतोय. मैं निकला गड्डी लेके रास्ते में, वो सड़क पे एक मोड़ आया, मैं उससे दिल तोड़ आया. पीछे जरा इथे मिले हमारा फ्रेंड है. सत श्री अकाल. त्याच्या आईला आलेल्या शिवाय द्यायचं नाही. आल्या शिवाय देत नाही. आपल्या भाषेत राम राम करतो. ठीक आहे. कशाला आलास तू? ये क्या बक कर रहा है? अरे बकरा बोलतो. बकरा नहीं बोल रहा है. क्या बोलता है वो? क्या पूछ रहा है? तुम इधर काय क्या होते? हम यहाँ कुड़ी के वास्ते आए. काय झालं? आईला ह्याला कुठे पाहिजे तर मग बायको का जायचं ना. मग दुकानात जायचं. इथे कशाला आला? क्या बकरा? परत बकरा कुड़ियाने छोकरी. अरे वो उसके पास जाएगा तो उसका बीमार खुद को लेगा, खुद का बीमार घर पे जाएगा, घर पे जाके बीवी को देगा, बीवी को देगा बच्चों को देगा. ऐसे तुम्हारा वाट लगेगा ना.
हम लेकिन क्या करेगा साहब, क्या करेगा? हम गड्डी लेके घर के बाहर रहते हैं 3-3 महीना, 6-6 महीने भी रहता है। तो क्या कर, दारू भी कभी कभी ऐसा करना पड़ता है। तुम दारू पी के ऐसा करो, किधर नहीं बोलते? अरे आपने बोला ना करो, मैं ऐकून घ्या। दारू पी के ऐसा करो, लेकिन निरोध का इस्तेमाल करो। ये क्या है, खाने की चीज है? हाँ, खाया नहीं कभी, खाने का चीज है। क्या गाड़ी घेऊन 6-6 महीने असो, खाने का चीज है क्या? तो क्या है, सुबह जल्दी उठने का, खाने का, धोने का, भगवान का पूजा करने का, एक फुल गिलास चाय मंगाने का, उसमें डुबाने का और खाने का। अरे वो खाने का चीज नहीं है, वो इस्तेमाल करने का चीज है। वो इस्तेमाल करने का, ये इस्तेमाल करने से बच्चों की आबादी आप रोक सकते हैं। अच्छा, ये इस्तेमाल करने से गर्मी, परमा, गुप्त रोग जैसे बीमारियों से बच सकते हैं। ये इस्तेमाल करने से HIV जैसी बीमारी है, उससे आप बच सकते हैं। अच्छा, आपने सही कहा। अभी हम ये बात सब दोस्त को बोलेंगे। चले पांड्या? नाही, पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही लोकांना हे करू नका, ते करू नका म्हणून सांगतो। बरोबर आहे ना? बरोबर आहे। मग तुम्ही लोकांना असं का नाही सांगत की बाहेर जाऊन तुम्ही शेण खाऊच नका? आम्ही लोकांना मस्त सांगतो, बाहेर जाऊन छान खाऊ नका, बाहेर जाऊन छान खाऊ नका। पण आता मला सांगा, काय तुमचा हा मालक आहे का नाही? हो, हा तर माझा मालकच आहे। हा तुमचा मालक आहे? तिच्या आईला स्वतःचा नवरा असल्यासारखा सांगतो। अरे मालक म्हणजे आमच्या गाडीचा तो ड्रायव्हर, मालक, ड्रायव्हर। हा, आता तुम्ही गाडी घेऊन बाहेर निघाला, 3-3 महिने घराच्या बाहेर असतो। अरे 3च काय, 6-6 महिने आम्ही बाहेर असतो। किती मोठेपणाने सांगतो। याचा उपाय काय आहे ना? काय? 162। काय बोलतो काय? अरे 162 वर्ष आम्हाला झाली, आम्ही बाहेर जाऊन शेण खालच नाही। जे काय करायचं ते आपल्या घरातल्या घरात, घरातल्या घरात म्हणजे घरातल्या घरात म्हणजेच घरातल्या घरात। अरे असतंय काय तुम्हाला काय आहे की नाही? मला माहिती आहे तुम्हाला हाय, पण त्याचा वापर करा। डोक्याचा म्हणतोय मी, यायला लई तापलाय याला काय हरकत नाही, आम्ही डोक्याचा वापर करतो, लेकिन ये इस्तेमाल करो और बाहेर जा। चलो अभी हम खुशी से कट चलाएंगे। चले पांड्या? बरं, ही माहिती झाली असुरक्षित संबंधावर। असुरक्षित रक्तामार्फत कशी होते ते मला सांग। चल त्याला टेरला, चल दम मारो दम, मिट जाए गम, बोले सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम। याले हे बेराचे मंडळी, आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी मोठी मोठी मैदानं खुली असतात। अशा या मैदानामध्ये संध्याकाळच्या वेळेला 15 ते 25 वयोगटाची तरुण मुलं जी व्यसनाच्या अधीन झालेली असतात, अपुचरस गांजाच्या अधीन झालेली असतात, अशी मुलं संध्याकाळच्या वेळेला एकत्र येतात आणि एका इंजेक्शनच्या सुईमध्ये ती जी पावडर असते ती मिक्स करतात आणि एकमेकाला टोचून घेऊन नशापाणी करतात। मंडळी, जर त्या मुलांमध्ये एका जरी मुलाला कुठल्याही रोगाची लागण झालेली असेल तर ती लागण इतर बाकीच्या लोकांना होऊ शकते, कारण ती सुई एक असते। तिथं बसलंय पुढं टोळकं पहाजी, तिथं बसलंय पुढं टोळकं पहाजी, सदाचे एका रोगीजी, सदाचे एका रोगीजी, एक सुईद्वारे गर्द घेतली जी, एक सुईद्वारे गर्द घेतली। अरे वा वा पांड्या, चांगली माहिती दिली। अरे म्हणजे असं वाटतं, म्हणजे असं म्हण की बिन उकळलेलं सुई इंजेक्शन म्हणजे रोगाला आमंत्रण, सांग या रोगाचे लक्षण। वजनात होते फार मोठी गट, वजनात होते फार मोठी गट, महिन्यापरीच ताप सतत, महिन्यापरीच ताप सतत, महिन्यापरीच जुलाब सतत, महिन्यापरीच जुलाब सतत, अंगावर चट्टे लाल झोप, अंगावर चट्टे लाल झोप, सर्दी जुलाब टीबी का वेळ, सर्दी जुलाब टीबी का वेळ, नानापरी हा रोग बेकार, नानापरी हा रोग बेकार। अच्छा, म्हणजे आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपलं इंजेक्शन देतात, बरोबर। तेव्हा ते इंजेक्शन उकळलेलं आहे की नाही हे तपासून पाहायचं आणि मगच ते घ्यायचं। बरोबर आहे, बरोबर आहे। पण आता ही झाली तुम्हाला सगळं माहिती सांगितलं, पण आपल्या समाज आजही काही लोक अशी आहेत की जे एड्सचे रुग्ण आहेत त्यांच्याशी नीट वागतात की नाही, नीट त्यांच्याशी व्यवहार करतात की नाही, त्याबद्दल ह्या लोकांना काहीतरी सांग। इथं जमलेल्या सगळ्या सुज्ञ नागरिकांना मंडळी हात जोडून विनंती करू
आपल्या आजूबाजूला जर कुठे असं एखादा रोगी आढळला तर आपण पहिल्या प्रथम त्याच्याशी माणुसकीने वागूया, प्रेमाने वागूया, जेणेकरून त्या रोग्याला असं वाटलं नाही पाहिजे की या समाजाने आपल्याला समाजाच्या बाहेर टाकलेला, वाळीत टाकलेला आहे. मंडळी, एखाद्याला HIVची बाधा होणं किंवा एड्स होणं म्हणजे त्याने कुठला तरी मोठा गुन्हा केलेला आहे किंवा पाप केलेला आहे अशातला भाग नाही. कुठल्या तरी एखाद्या चुकीमुळे किंवा अपघातामुळे त्याला ही बिमारी झालेली आहे, पण म्हणून त्याला जगण्याचा अधिकार नाही असं नाही. त्याला देखील आपल्याबरोबर जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण त्याला दिला पाहिजे. आणि म्हणून आपल्या शेजारी जरी असं कोणी असेल तर त्याच्याशी आपण प्रेमाने वागले पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे. त्याने तर ती औषधं घेतली का, त्याने तर ते रोजचा व्यायाम केला का, तो काय खातो याच्याकडे आपण